हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार? नमस्कार बहिणींनो आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत आहात का? कारण सरकारकडून ₹1500 हप्ता लाखो महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. पण सध्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की 20वा हप्ता नेमका कधी आणि कोणाला मिळणार? पैसे कोणत्या तारखेला येणार आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्हाला सरकारी योजना, शेती योजना आणि महिलांसाठीच्या नवीन योजना यांची माहिती हवी असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन दाबा, कारण इथे तुम्हाला दररोज ताजा अपडेट मिळतात. लाडकी बहीण योजना म्हणजे काय आहे? महाराष्ट्र सरकारनं महिलांसाठी सुरू केलेली एक लाडकी बहीण योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमध्ये सरकार दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात ₹1500 जमा करते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक आधार देणे, कुटुंबाची परिस्थिती सुधारणे, महिलांना स्वावलंबी बनवणे. ही योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना याचा फायदा झाला आहे. आतापर्यंत किती हप्ते मिळाले? लाडकी बहीण योजनेचा अंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांना 19 हप्ते मिळाले आहेत. प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात ₹1500 जमा केले जातात. म्हणजे जर एखाद्या महिलेने सर्व हप्ते मिळाले असतील तर तिला आतापर्यंत जवळपास ₹28,500 मिळाले आहेत. म्हणूनच एकच महिला आता 20व्या हप्त्याची वाट पाहत आहे. 20वा हप्ता नेमका कधी मिळणार? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार? सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार 20वा हप्ता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या सुरुवातीला महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे अनेक महिलांच्या खात्यात ₹1500 लवकरच जमा होऊ शकतात. पण यासाठी काही अटी पूर्ण आवश्यक आहे. 20वा हप्ता कोणाला मिळणार? लाडकी बहिणीचा 20वा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार आहे ज्यांनी महिलांनी खालील अटी पूर्ण केल्या आणि त्यांनाच पैसे मिळतील. महिलांचे वय 21 ते 65 वर्षे असणे आवश्यक आहे. महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावे. बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण केलेले असावे. जर या सर्व अटी पूर्ण नसतील तर महिलांना ₹1500 हप्ता मिळू शकतो. कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत? काही महिलांना 20वा हप्ता मिळणार नाही. जर खालील काही समस्या असतील तर पैसे येणार नाहीत. केवायसी पूर्ण नसणे, आधार लिंक नसणे, बँक खाते बंद असणे, चुकीची माहिती भरणे. म्हणून सर्व महिलांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. पैसे खात्यात आले की नाही कसे तपासायचे? जर तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही खालील काही पद्धत वापरू शकता. पद्धत: तुमच्या बँकेचे SMS तपासा, ATM मिनी स्टेटमेंट काढा, बँक पासबुक अपडेट करा, ऑनलाईन बँकिंग UPI ॲप तपासा. जर पैसे जमा झाले असतील तर इथे ₹1500 एंट्री दिसेल. सरकारचा मोठा निर्णय काय आहे? महाराष्ट्र सरकार महिलांसाठी आणखी मोठे निर्णय घेण्याची तयारी करत आहे. काही रिपोर्टनुसार भविष्यात हप्त्याची रक्कम वाढण्याचा पण विचार चालू आहे. अधिक महिलांना योजनेतून समावून घेणे असे निर्णय घेतले जाऊ शकते. महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमचे बँक खाते सक्रिय ठेवा, आधार लिंक करा आणि केवायसी पूर्ण करा. यामुळे तुम्हाला पुढील सर्व हप्ते वेळेवर मिळतील. म्हणजेच मित्रांनो आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. पण त्यासाठी सर्व कागदपत्रे आणि केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला अशा सरकारी योजना, शेती योजना आणि महिलांसाठी योजना यांची माहिती हवी असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नक्की करा. कारण इथे तुम्हाला दररोज नवीन अपडेट मिळतात. धन्यवाद.